श्री कमलाकर घरत राहणार कसळकण यांच्या घरी आलेलो आहोत। त्यांनी ज्या आपल्या पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत कृषी विभागावर ज्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे त्याची माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत ताडपत्री, पॉवर टिलर, मिनी ट्रॅक्टर, तसंच तालुका कृषीमार्फत शेततलाव, फळबाग लागवड अशा विविध योजना त्यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। आणि आज आपण त्यांच्या शेतावर फिरणार आहोत। आता यावर्षी काय काय लागवड केली आणि त्यांचा काय प्लॅन आहे पुढील भविष्यात हे आपण बघणार आहोत। चला तर आता आपण निघूया आणि श्री कमलाकर त्यांच्या शेतावर फिरूया। त्यासोबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोरे मॅडम या सुद्धा आहेत आणि त्यांचे घरत साहेबांचे सर्व कुटुंबीय जे शेतातच राबत असतात ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी फिरणार आहेत। माझं नाव कमलाकर घरत, गाव कसळखंड, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। हा ट्रॅक्टर जो आहे रायगड जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून घेतलेला आहे। पण आज जे ट्रॅक्टरमुळे बैलजोड्या पालणं इतर काही खर्च आमचा वाचला जातोय आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामं नागरिक ह्या महाराष्ट्र कृषी विभाग, तालुका कृषी विभाग यांच्याकडून हे मोबाईल राईस मिल दिलेली आहे। त्याच्यापासून आपलं जे भात भरत असतं त्याला कोण अजून या गावी घेऊन जायला लागतं। आता घरच्या घरी भात राईस तयार केला जातो। रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती पनवेल यांच्यातर्फे अनुदानावर एक ताडपत्री दिलेले आणि या वर्षीची दिलेले या वर्षाचा भात तांदूळ दिलेला आहे आणि या भात कापण्यानंतर मजुरांची बचत होते आणि पैशाचीही बचत होते। त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनाही भाड्याने पण दिली जाते। इकडे हा शेळी पालन केलेलं आहे आणि शेळ्यांना सुबाबूल जो भाजीपाल्यातून जो कारा वस्तू विकतात शेळीला टाकला जातो आणि इकडे गावठी कोंबडी कुक्कुटपालन केलेलं आहे। यांना आपलं तांदूळ, कणिका असेल तेच खातो आणि अंडी विक्री, कोंबड्यांची विक्री केली जाते आणि ते शेळ्यांचे बोकड विकले जातात आणि याच्यापासून उत्पन्न मिळत आहे। शेतामध्ये कडधान्याचे पीक घेतोय, वाल, मूग, हरभरा, चवळी, मुला अशा प्रकारचं कडधान्य घेतो। वांगी, टमाटो, मिरची, कोथिंबीर, धना, मुला हे सर्व पूर्ण किचन भाजीचं लागवड केली जाईल। हे वाल लागवड केलेले पलीकडच्या शेतात देशी मूग, त्याच्या पलीकडच्या शेतात हरभरे अशी सर्व कडधान्याची लागवड होते आणि सर्व कडधान्य, भाजीपाला हे सर्व सेंद्रिय भाजी लागवड केली जाते। आणि भाती जो पावसाळी रबी हंगामाचे करतात ना भाती आपला खरीपातला तोही भात सेंद्रिय। महाराष्ट्र कृषी विभागाकडून शेततळ्याचं अनुदान घेतलेलं आहे। तसेच मच्छी पालन करून गावातील लोकांना मच्छी विक्री करत आहे, त्याच्यातून आपल्याला मोबदला मिळत आहे। आणि महाराष्ट्र कृषी विभागाकडून आंब्याचे कलम घेतलेले आहेत, आंबेही विकले जातात। जांभूळ आहेत, पेरू आहेत, चिकू आहे, शेवगा आहे इत्यादी झाडं लागवड केली ही पंचायत समिती पनवेल यांच्याकडून केलीची लागवड केलेली आहे। असे